नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी काय नवीन व्हिडिओमध्ये। कोणताही उशीर न करता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। जर तुमच्याकडे वायपर असेल तर वायपर घेऊ शकता, माझ्याकडे नाहीये, पण अशा पद्धतीचे बघा आता ब्रश निघालेले आहेत, तुम्ही बघितलंच असेल किंवा तुमच्याकडे असेल सुद्धा। मस्त ब्रश आहे, ऑल इन वन आहे। आता तोच ब्रश मी घेतलेला आहे। जर तुमच्याकडे मॉब नसेल तर काय करायचं, अशा पद्धतीने सुती कपडा ओलसर करून घ्यायचा, त्याला चिमटे लावायचे। जर तुमच्या कमरेमध्ये जे आहे खूप दुखत असेल, गॅप असेल, खालून बसून पुसता येत नसेल तर अशा पद्धतीने मॉब किंवा अशा ब्रशला जे आहे एखादी काडी लावून जर असं केलं ना तर कानेकोपरे साफ होतात। बरेचसे आपले फर्निचर असतात त्याच्या खाली हे व्यवस्थित आपल्याला साफ करता येत नाही, सो व्यवस्थित ओलसर करून चिमटे लावून व्यवस्थित सील करायचं। आपलं घर अगदी स्वच्छ जसं आपण हाताने पुसतो ना तसं पुसल्या जातं। नंतरची टिप बघूयात। अशा पद्धतीचे बघा माझ्या टाईल्सवरती ना खूप दिवस झाले, अगदी महिनाभरापासून ना नेल पेंटचे डाग पडलेले आहेत। आता हे असेच काढले तरी ते निघत नाहीये, कोणत्याही टोकदार वस्तूने काढले तरी ते निघत नाहीये। सेम पद्धतीने तुमच्यासोबत झालं असेल तर काय करायचं, त्यावरती परफ्यूम टाकायचा। भले तो नेल पेंटचा डाग कोरडा झालेला असो की ओलसर असो आणि तो कशावरतीही पडलेला असो, तर तुम्हाला हीच ट्रिक आजमावायची आहे। जर तो खूप कोरडा झाला असेल तर काय करायचं, आधी कॉटन घ्यायचा, कॉटननं बघायचं हे निघतंय की नाही। नसेल निघत तर मग काय करायचं ते समोर सांगते, पण अगदी ओलसर असेल तर कॉटननं निघून जातो। अशा पद्धतीने एखादी काही वस्तू घ्यायची आणि ते घासून घ्यायचं। अगदी तुम्हाला हलक्या हाताने करायचं आहे, पूर्ण नेलपेंटचे डाग निघून जातात। तुम्ही बघू शकता माझ्या फरशीवरती खूप डाग झाले होते आणि मला असं वाटलं अरे चला आपण ही ट्रिक आजमावून बघूया, आणि ती खरंच कामात आली आहे। त्यामुळे याच नोटवर पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। सो तुम्ही बघू शकता आता मी कॉटन हे सगळं पुसून घेते आणि हे व्यवस्थितरित्या पुसल्यासुद्धा जात आहे। इथली जागा आता पूर्ण साफ झाली, जे आकाशी आणि हिरव्या कलरचे नेलपेंटचे डाग झालते ते निघालेले आहेत। आपल्या घरी फ्रीज, वॉशिंग मशीन यावरती ना लहान मुलं जर घरात असेल ना तर अशा पद्धतीने मार्करने ना ते रेषा ओढून ठेवतात। आता ते दिसायलाही चांगलं दिसत नाही आणि असंच आपण काढायचं म्हटलं तर ते निघत नाही। आता बघा मी हात त्याच्यावरून फिरवते पण ते बिलकुल निघत नाही। मग आपण ना एकदम सोपी ट्रिक आजमावू शकतो। आपल्याला काय करायचं, स्प्रे जो परफ्यूम तुम्ही वापरता बसतो त्याच्यावरती मारायचा, पटकन पुसून घ्यायचं। पण जर परमनंट मार्कर असेल तर मग अशा वेळेस तर एकाच याच्यात निघणार नाही। समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आज मारलं, थोडं निघलं तर अजून 2 दिवसांनी ट्राय करायचं। असं करत करत परमनंट मार्करचे सुद्धा डाग तुमच्या फर्निचरवरून पूर्ण निघून जातात। सो जर तुमच्याकडे एक्सपायर झालेला परफ्यूम असेल किंवा असा परफ्यूम जो तुम्हाला आवडत नाही असा तुमच्याकडे असेल, सो त्याचा वापर असा करा आणि परफ्यूम कधीच फेकू नका, क्लिनिंगसाठी सुद्धा त्याचा वापर होतो। आता पावसाळा लागलाय, आपल्या पायामध्ये असे जोडवे असतात। आता काहीच्या पायामध्ये असे मोठे जोडवे असतात आणि जर आपला पाय सतत पाण्यामध्ये राहिला, जर तुम्ही शेतामध्ये जात असाल तर पाण्यामध्येच राहतो, तर अशा वेळेस ना ते जोडव्याच्या खाली ना भरपूर अशी फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि इचिंग भरपूर होते पाण्यामध्येच भरपूर वेळ राहिलं तर मग काय करायचं, सकाळी अंघोळ झाल्यावरती तिथे ना तेल टाकायचं। तेल टाकलं की तेलाची एक लेअर त्यावरती जमा होते आणि असं केल्याने तिथे फंगल इन्फेक्शन किंवा खाज सुटत नाही। चला आता एकाच जागी जर भरपूर कपडे बसले तर किती भारी ना। तर मी आज तुम्हाला 2 पद्धतीने पॅन्टच्या घड्या कशा करायच्या ते सांगणार आहे। आता इथे मी पॅन्ट जी आहे ती प्रेस करून घेतलेली नाही आहे, तुम्ही प्रेस केल्यानंतर अशा पद्धतीने तिला घडी करू शकता। आता पहिली जी घडी आहे ती अशासाठी आहे, ती म्हणजे जीन्ससाठी, ही पॅन्टसाठी वापरू नका, पण इकडे मी जीन्स घेतली नाही आहे। अशा पद्धतीने माझा आवाज ऐकल्यापेक्षा जर तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला समजेल। जर तुम्हाला असं वाटलं हे फास्ट होतंय तर व्हिडिओ स्लो याच्यावरती बघा। सो जीन्स अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड केली तर ते खूप छानरित्या राहते, कितीही काही झालं तरी तिची घडी निघत नाही। आता ज्या काही पॅन्ट्स असतात त्या कशा व्यवस्थितरित्या ठेवायच्या, तर अशा पद्धतीने फोल्डिंग करायची, पॅन्टसुद्धा व्यवस्थित राहतात। चला नंतरची टिप बघूया। पावसाळा सुरू आहे, आमच्या इकडे कडधान्य डाळी ह्या भरपूर खराब होतात। सो इकडे बघू शकता माझ्याकडे जेवढा एक्स्ट्रा डाळींचा पूर्ण स्टॉक होता, मी यामधला आईस चेंबर काढून पूर्ण डाळी डायरेक्ट फ्रीजरमध्ये ठेवलेल्या आहेत। आता फ्रीजरमध्ये जेव्हा आपण डाळी ठेवतो तर त्या डाळी ॲज इट इज काढायचं म्हटलं तर बाहेर काढल्यानंतर त्याला ओलसरपणा येतो आणि पुन्हा डाळी खराब होतील। मग काय करायचं,
फ्रीजमधून डाळ काढायची, ती पूर्ण रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायची. नंतर एखादं पॅन जे आहे ते गरम करायचं आणि हलकीशी डाळ गरम करायची. गरम केल्यामुळे काय होईल, त्यामधलं जे काही मॉइश्चर आहे ते पूर्ण निघून जाईल आणि मग तुम्ही हे थंड झाल्यानंतर ज्या डब्यामध्ये भरून ठेवता त्या डब्यामध्ये व्यवस्थितरित्या स्टोअर करा. ही डाळसुद्धा खराब होत नाही आणि जेवढी वर लागणार तेवढीच वर काढा. आता बघा, जर तुम्ही डाएटवरती असाल, हेल्थ कॉन्शियस असाल, तर मी तुम्हाला ना मीठ रिप्लेस करायचे 2 ऑप्शन देते. एक म्हणजे हिमालय पिंक सॉल्ट, जे आपण नॉर्मल सॉल्ट वापरतो ते रिप्लेस करून तुम्ही हिमालय पिंक सॉल्ट वापरू शकता. माझं ते वापरून झालं आहे. सो आता मी ना हे काळा नमक घेतलेलं आहे, जे आपण वेगवेगळ्या चटण्यांमध्ये सुद्धा वापरतो. सो हे सुद्धा बेस्ट आहे जर तुम्ही वेट लॉसवरती असाल, हेल्थ कॉन्शियस असाल. हे ऑलरेडी खूप खारट असतं. सो अशा वेळेस अगदी आपण थोडंच भाजीमध्ये टाकलं तर भाजीची चव वाढते. सो तुम्ही हे 2 ऑप्शन नक्की ट्राय करू शकता. पावसाळा सुरू आहे, त्यामुळे पावसाळ्यात ना साखरेमध्ये असा ओलसरपणा येतो. सो तो ओलसरपणा नको यायला म्हणून साखरमध्ये 2 ते 3 तेजपत्त्याची पानं टाकून ठेवलीत ना, तर बिलकुल त्यामध्ये ओलसरपणा येत नाही आणि जर मुंग्याच होत असेल तर मुंग्यासुद्धा होत नाही. ही ट्रिक नक्की आजमावून बघा. चला नंतरची ट्रिक बघूयात. पटकन जायचं फ्रीजमध्ये आणि एक बटाटा उचलून घ्यायचा. आता हा बटाटा ना तुमचं खरंच प्राण वाचवणार आहे. तुम्ही म्हणाल, काय प्राजक्ता, बटाटा आमचे कसे प्राण वाचवणार, आम्हाला झालंय तरी काय? अहो चला, तेच मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर अशांनी आवर्जून बघायचं आहे. पाऊस पडायला लागला, 4 व्हीलर चालवत असलो तर ह्या आरशावरती ना पाणी पडतं आणि जी मागची गाडी आहे ती आपल्याला काही दिसत नाही आणि मग अशा वेळेस ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस भरपूर वाढतात. आता तुमच्यासोबत जर तुम्ही पावसाळ्यामध्ये ड्रायव्हिंग करत असाल तर हा एक कॉमन तुम्हाला येणारा एक समस्या आहे आणि त्यामुळे ह्या समस्यावरच मी तुम्हाला एक तोडगा घेऊन आले आहे, तो म्हणजे बटाट्याचा. आता माझ्याकडे तर 4 व्हीलर नाही आहे, म्हणून मग मी काय करते की काचवरती तुम्हाला ते एक्सपेरिमेंट करून दाखवते. तुम्हाला सेम एक्सपेरिमेंट तुमच्या गाडीच्या काचवरती करायचं आहे, दोन्हीही बाजूंच्या काचवरती करायचं आहे. एक बटाटा कधीही गाडीमध्ये ठेवून द्या. बटाटा काय करायचं आहे, अशा पद्धतीने कापून घ्यायचा. आपल्याला काही जास्त लागत नाही बरं का. एकच बटाटाचं पीस जो आहे तो घेऊन तुम्ही दोन्हीही काच साफ करू शकता. त्यानंतर तुमच्या गाडीच्या काचला तुम्हाला हा बटाटा अशा पद्धतीने घासायचा. आता हा बटाटा 2 काम करेल. एक म्हणजे तुमच्या गाडीचे काचसुद्धा स्वच्छ करेल आणि दुसरं म्हणजे जेव्हाही पाऊस येतोय, सो पाऊस येत असताना जे पाणी त्या काचेवरती पडणार आहे ते पाणी त्या काचेवरतीच न राहता खाली झिरपेल. ते कसं, ते सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही कधीही कितीही पावसात जे आहे ड्रायव्हिंग करत असाल, तुमच्या स्वतः 4 व्हीलरने जात असाल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की साफ करा. आता बघा, बटाटा फिरवलाय, काहीच पुसलं नाही आणि सरळ पाणी टाकून द्यायचं. पाणी राहतंय का त्याच्यावरती? बिलकुल पाणी राहत नाही आहे. अगदी क्लिअर दिसतंय जे काय दिसायचं ते. असं करा. तुमचा एक बटाटा जो आहे तो तुमचा खरंच प्राण वाचवणार आहे, ॲक्सिडेंट होण्यापासून वाचवणार आहे. पावसाळ्यात ही समस्या सगळ्यांना येते, त्यामुळे सगळ्यांनी ही ट्रिक नक्की आजमावून बघा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. फेसबुकवर बघत असणार तर पटकन लाईक करा आणि फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुमच्या संपूर्ण मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कारण हा व्हिडिओ शेअर केल्याने खरंच पुढच्यांचे जर प्राण वाचत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार.